कसा झाला हे मला कमेंट करून नक्की सांगा. आणि मित्रांनो, चॅनलवरती जर नवीन आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून त्यासमोरील बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. तर मित्रांनो, कॅपकट ओपन झाल्यानंतर न्यू प्रोजेक्टवरती क्लिक करायचं. न्यू प्रोजेक्टवरती क्लिक केल्यानंतर मी जो तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये बिटमार्क व्हिडिओ दिलेला असेल त्याला जे तुम्हाला इथे ॲड करून घ्यायचं. बिटमार्क व्हिडिओ ॲड झाल्यानंतर सिम्पली आपल्याला इथे कोपऱ्यात क्लिक करायचं. कोपऱ्यात क्लिक केल्यानंतर त्या व्हिडिओवरती क्लिक करून आपल्याला जे इथे उजवीकडे स्क्रोल करून हे जे सॉन्ग आपल्याला इथे एक्स्ट्रा व्हिडिओवरती क्लिक करून सॉन्ग जे आहे ते आपल्याला एक्स्ट्रॅक्ट करून घ्यायचे. सॉन्ग एक्स्ट्रॅक्ट केल्यानंतर त्या व्हिडिओला सिलेक्ट करायचे. अशा प्रकारे मित्रांनो पुढे यायचे. मित्रांनो, अशा प्रकारे ते आल्यानंतर पुढे मित्रांनो बीट 2 येत असेल त्याच्या अलीकडे आपल्याला बीट 1 वरती येऊन आपल्याला इथे कट करून घ्यायचे. त्यानंतर जे अशाच प्रकारे पुढे जायचे. मित्रांनो, बीट 3 येत असेल त्याच्या अलीकडे येऊन आपल्याला बीट 2 वरती आपल्याला कट करून घ्यायचे. त्यानंतर इथे पुढे बीट 4 येत असेल मित्रांनो त्याच्या अलीकडे आपल्याला बीट 3 वरती येऊन एक कट करून घ्यायचं आहे. तर अशाच प्रकारे सर्व इथे बीट तुम्हाला कट करून घ्यायचे. बीट कट करून झाल्यानंतर अशा प्रकारे 2 बटन झूम करून फर्स्ट लेअरला क्लिक करून आपल्याला जे इथे उजवीकडे स्क्रोल करून रिप्लेसवरती जायचं आणि इथून फोटोजवरती जाऊन तुमचा जो काय फोटो असेल त्याला सिम्पली ॲड करून जे येते इथे अशा प्रकारे ते बेसिकवरती जाऊन जे येते तुम्ही त्याला ॲडजस्ट करून घ्यायचे आहे. अशा प्रकारे जे येते साईज जे असेल ते आपल्याला अशा प्रकारे ते फोटोची वाढवून घ्यायची. त्यानंतर जे येते ह्याला बरोबर आपल्याला अशा प्रकारे जे येते मित्रांनो अशा प्रकारे आपल्याला ह्याला बरोबर मधोमध सेट करून घ्यायचे आहेत. अशाच प्रकारे जे आहे सर्व तुम्हाला फोटो जे असतील ते इथे ॲड करून घ्यायचे आहेत. तर मित्रांनो, सर्व फोटो इथे ॲड झाल्यानंतर आपल्याला अशा परत 2 बटन झूम करून घ्यायचे. झूम केल्यानंतर पहिल्या फोटोवरती क्लिक करून ॲनिमेशनवर जायचे. कोंबोवरती गेल्यानंतर तो तुम्हाला पेंडुलम 1 हा ॲपिट ॲड करून घ्यायचे. त्यानंतर त्या पुढच्या फोटोवरती येऊन आपल्याला जे ते पेंडुलम 2 हा ॲपिट ॲड करून घ्यायचे. त्या पुढच्या फोटोवरती जाऊन पुन्हा पेंडुलम 1 हा ॲपिट ॲड करायचा. आणि त्या पुढच्या फोटोवरती येऊन पुन्हा जे आपल्याला पेंडुलम 2 आणि त्याच्या पुढच्या फोटोवरती येऊन जे आहे तुम्हाला पुन्हा पेंडुलम 1 आणि त्या पुढच्या फोटोवरती येऊन सुद्धा आपल्याला जे ते पेंडुलम 2 हा ॲपिट ॲड करून ड्युरेशन मित्रांनो सर्व ॲपिटचे फुल करून घ्यायचे. त्यानंतर जे त्या पुढच्या फोटोवरती जायचे. अशा प्रकारे मित्रांनो आल्यानंतर त्या पुढच्या फोटोवरती आता जे येते तुम्हाला इथे स्लिप अँड स्लाईड 1 हा भेटून झाली इफेक्ट तो ॲड करून घ्यायचे. त्यानंतर त्या पुढच्या फोटोवरती जाऊन स्लिप अँड स्लाईड 2 हा ॲपिट ॲड करायचा. त्या पुढच्या फोटोवरती जाऊन आता इथून जे तुम्हाला बाउन्स 1 हा ॲड करून तो ड्युरेशन पूर्ण फुल करून घ्यायचे. त्यानंतर त्या पुढच्या फोटोवर जायचे. इन ॲनिमेशनवरती गेल्यानंतर प्युअर ब्लेन्स हा मित्रांनो ॲपिट ॲड करून घ्यायचे. त्याची ड्युरेशन इथून 0.5 सेकंड ठेवून सिम्पली डन करून घ्यायचे. त्या पुढच्या फोटोवर जाऊन सुद्धा आपल्याला हाच ॲपिट ॲड करून घ्यायचे. त्यानंतर जे येते त्या पुढच्या फोटोवर द्यायचे. म्हणजे आपल्या मेन बेटवरती आल्यानंतर कोंबोवरती जाऊन इथून तुम्हाला स्ट्रेच अँड डिस्टॉर्ट हा ॲपिट ॲड करून घ्यायचे. आणि इथून याची ड्युरेशन पूर्ण फुल करून घ्यायचे. त्या पुढच्या फोटोवर जाऊन इथून जे येते आपल्याला ट्रेंड 4 हा ॲपिट ॲड करून घ्यायचे. आणि इथून ह्याची ड्युरेशनसुद्धा मित्रांनो फुल करून घ्यायचे. त्या पुढच्या फोटोवर जाऊन डिस्टॉर्ट राईट हा ॲपिट ॲड करून इथून ह्याची ड्युरेशन मित्रांनो पूर्ण फुल करून घ्यायचे. त्यानंतर त्या पुढच्या फोटोवर जायचे. इन ॲनिमेशनवरती गेल्यानंतर इथून जे येते तुम्हाला अशा प्रकारे मित्रांनो आता तुम्हाला जे येते इथे मित्रांनो इथे उजवीकडे स्क्रोल करून इथून रॉक हॉरिझॉन्टली हा ॲपिट ॲड करून ह्याची ड्युरेशन 1 सेकंड ठेवून घ्यायचे. त्या पुढच्या फोटोवरती जाऊन स्विंग बॉटम हा ॲपिट ॲड करून इथून ह्याचीसुद्धा ड्युरेशन 1 सेकंड ठेवायचे आहे. त्याच्यानंतर त्या पुढच्या फोटोवर जाऊन स्विंग राईट ॲपिट ॲड करून ह्यातून ह्याचीसुद्धा ड्युरेशन 1 सेकंड ठेवून घ्यायचे. आणि त्या पुढच्या फोटोवर जाऊन इथून आपल्याला रॉक वर्टिकली हा ॲपिट ॲड करून इथून ह्याची ड्युरेशनसुद्धा 1 सेकंड ठेवून सिम्पली डन करून घ्यायचे. डन झाल्यानंतर आता आपल्याला जे मित्रांनो 12 आणि 14 सेकंडच्या मध्ये जे डॉट असतील म्हणजे आता 14 सेकंडपाशी यायचे 14 सेकंडपासून जे सर्व फोटो असतील तर आपल्याला इथे ट्रान्झॅक्शनवरती क्लिक करून इथून जे तुम्हाला पुल आउटचा हा ट्रान्झॅक्शन ॲड करून घ्यायचे. अशा प्रकारे ते लोड होत आहे मित्रांनो. नंतर पुल आउटचा ट्रान्झॅक्शन ॲड करून घेतल्यानंतर ह्याची ड्युरेशन फुल करायचे. त्यानंतर सिम्पली डन करून त्या पुढच्या ट्रान्झॅक्शनवरती येऊन सुद्धा आपल्याला पुल आउट हा ट्रान्झॅक्शन ॲड करून घ्यायचे. असंच प्रकारे पुल आउटचा ट्रान्झॅक्शन आपल्याला अशा प्रकारे लास्टपर्यंत वाढवून घ्यायचे. त्यानंतर जे येते स्टार्टिंगला यायचे. स्टार्टिंगला आल्यानंतर आता आपल्याला जे येते अशा प्रकारे इफेक्ट्सवरती जायचे. आणि इथून जे येते तुम्हाला व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करायचे. व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक केल्यानंतर आता तुम्हाला जे येते अशा प्रकारे येते प्रोच्या कॅटेगरीत जाऊन जायचे. त्यानंतर जे येते तुम्हाला हेलो ब्लर हा ॲड करून सिम्पली डन करून इथून जे येते ॲडजस्टवरती क्लिक करून इंटेन्सिटी पूर्ण फुल करून सिम्पली डन करून घ्यायचे आहे. तर सिम्पली डन करून झाल्यानंतर आता आपल्याला जे येते अशा प्रकारे मित्रांनो बॅक घ्यायचे. बॅक झाल्यानंतर आता तुम्हाला जे येते आता इथे बरोबर 2 सेकंडच्या बरोबर खाली यायचे मित्रांनो 0.2 सेकंडच्या. आणि इथून जे येते ओव्हरलेवरती क्लिक करून ॲड ओव्हरले करायचे. ॲड ओव्हरले केल्यानंतर मी जे तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये सॉन्गचे लिरिक्स दिलेले असतील त्याला सिम्पली इथे ॲड करून घ्यायचे. असं वगैरे जे येते लिरिक्स सर्व मी ते ॲड करून घेतो. इथून जे येते लिरिक्स ॲड झाल्यानंतर सिम्पली कोपऱ्यात क्लिक करून घ्यायचे. असं वगैरे लिरिक्स ॲड झाल्यानंतर आता आपल्याला जे येते अशा प्रकारे सर्व लिरिक्स भेटणार आहेत. त्यानंतर आपल्याला फर्स्ट लिरिकवरती क्लिक करून इथून ह्याचे ड्युरेशन जे असेल मित्रांनो आपल्याला ह्या फोटोवर ठेवून घ्यायचे. त्यानंतर जे येते सिम्पली त्या लिरिक्सला क्लिक करून
आता आपल्याला जे इथे सिम्पली बेसिकवर जायचे. बेसिकवरती आल्यानंतर इथून जे इथे वाय ॲक्सिस असेल तो आपल्याला -15 ठेवून घ्यायचे. अशा प्रकारे जे इथे -15 केल्यानंतर आता इथून स्केलवरती जाऊन इथून हे जे स्केल जे असेल ते आपल्याला 90 ठेवून सिम्पली डन करून घ्यायचे. तर अशाच प्रकारे जे आहे ते हाय सगळं आपल्याला पेन जे ॲड करायचे. त्यानंतर 2 नंबरची पेन जी येते त्याला असं प्रकारे इथे ट्रॅक करून पुढं आणून घ्यायचे. त्यानंतर त्याबरोबर समोर ॲड करायचे. त्यानंतर त्यालासुद्धा जे येते आपल्याला अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला सांगतो मी मित्रांनो, अशा प्रकारे जे येते तुम्हाला आपले 2 फोटो असतील तितकं ही पेन जी तुम्हाला ॲड करून घ्यायची. त्यानंतर जे येते ह्याच्यालासुद्धा जे येते बेसिकवरती जाऊन इथून जे येते तुम्हाला इथून ह्याचं साईज जे असेल ते 90 ठेवून घ्यायचे. त्यानंतर पोझिशनवरती येऊन वाय ॲक्सिस आपल्याला -15 ठेवून घ्यायचे. त्यानंतर जे येते सिम्पली डन करून आपल्याला थर्ड लेअर पेन जी ॲड करून ह्यालासुद्धा जे येते तुम्हाला असं प्रकारे ड्रॅग करून ॲड करून घ्यायचे. त्यानंतर ह्यालासुद्धा जे येते तुम्हाला असं प्रकारे इथे सेट करून घ्यायचे आहे. त्यानंतर जे येते ह्याला जे येते ह्याची ड्युरेशन मित्रांनो ह्या फोटोवर ठेवून घ्यायचे. म्हणजे आपल्याला 16 सेकंदपर्यंत जे असतील ते म्हणजे आपल्याला जे येते ह्याची ड्युरेशन मित्रांनो आपल्याला जे येते 18 सेकंदच्या अलीकडे 00 असतील तितकं मित्रांनो ह्याची ड्युरेशन ठेवून घ्यायची. त्यानंतर जे येते बेसिकवरती येऊन पुन्हा वाय ॲक्सिस जे येते -15 घ्यायचे आणि स्केलवरती येऊन इथून ह्याचे साईज जे असेल ते 90 ठेवून घ्यायचे. आणि मित्रांनो हे पेन जे ॲड करताना तुम्हाला जे ते सॉंगचे लिरिक्स नीट ऐकून घ्यायचे आहेत. नंतर जे ते आपले लास्ट जे असेल ते मित्रांनो मी ते असं परत ड्रॅग करून जे ते पुढे आणून घ्यायचे. पुढे आणल्यानंतर त्याला जे ते सिम्पली ते बरोबर ते ॲड करून घ्यायचे. त्यानंतर जे ते त्याला पेन ज्याला सिलेक्ट करून अशा प्रकारे इथून ड्युरेशन ह्या फोटोवर ठेवून इथून जे ते बेसिकवरती जाऊन इथून साईज जे असेल ते 90 ठेवायचे. आणि इथून जे ते पोझिशनवरती येऊन वाय ॲक्सिस पूर्ण -15 ठेवून सिम्पली डन करून घ्यायचे. तर अशाच प्रकारे सर्व झाल्यानंतर इथून जे तुम्हाला हा व्हिडिओ एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे.